नमस्कार आणि गुड मॉर्निंग भावांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझं जिम ब्लॉगमध्ये. आज आपण मारणार आहोत शोल्डर. आणि शोल्डरसाठी आपण पहिले वॉर्मअप खूप करतो. असं माझी व्हिडिओ काढण्यासाठी कोण नव्हतं म्हणून मी मोबाईल खाली ठेवून व्हिडिओ काढले. थोडे वॉर्मअपच्या नावाखाली फक्त हँड रोटेशन केलेत बस. असा हात मागे पुढे बस एवढंच केलं. याच्यानंतर मग आपण मेन सेट आपला मारण्यासाठी चालू करणार आहे. फक्त तुम्ही अंबुजा सिमेंट बघा कसा दिसतोय. मी बघा थोडासा पोज देऊन केली मी वर्कआउटला सुरुवात. वर्कआउटची सुरुवाती मी करतो बिहाइंड द नेक शोल्डर प्रेसेस ऑन स्मिथ मशीन. म्हणजे स्मिथ मशीनवर मी शोल्डर प्रेसेस करतो नेकच्या मागे, म्हणजे डोक्याच्या मागून. बघा मस्त, म्हणजे तुम्ही पण ट्राय करू बघा. खूप छान प्रेशर येतो असं आपल्या शोल्डर्सवर. बघा माझ्या तोंडावरून तुम्हाला कळत असेल किती डेंजर प्रेशर येते. माझे आर्म्स पण बघा तुम्ही. शोल्डर आपलं फ्रंट डेल्ट आहे ना त्याच्यावर मस्त प्रेशर येतो. तुम्ही ट्राय करून बघा. याच्यानंतर येतो आपला अर्नॉल्ड प्रेस. अर्नॉल्ड प्रेस म्हणजे त्याच्यामध्ये आपण कसं डबल असं समोर पकडतो, वरती पुश करतो, मग वरती रोटेट करतो. असं असतो अर्नॉल्ड प्रेस. तुम्ही बघू शकता मी कसा मारतो आणि माझं फेसवरून कळतच असेल तुम्हाला काय त्याची अवस्था होते. आणि मग याला अल्टरनेट असतो आपली शोल्डर प्रेसची मशीन. अल्टरनेट म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे की आपण अर्नॉल्ड प्रेस मारला तर लगेच न बसता पाणी पिता डायरेक्ट या मशीनवर येऊन बसणं आणि याला लगेच याला पुश करणं, याला अल्टरनेट बोलतो. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. मला जरा सर्दी झाली ना म्हणून माझा आवाज आणि जरा मी मध्ये मध्ये फुसफुस करतो आहे, त्यासाठी सॉरी. आणि मग याचे पण आपण घेतो दोघांचे 3-3 सेट. आणि याच्यानंतर मारतो आपण कॉलर. आणि कॉलरला अल्टरनेट असतो आपला सिटेड डंबल फ्लाय. अल्टरनेट मारत जा तुम्ही पण एकदम, म्हणजे मस्त छान असं आपल्या शोल्डर्स ग्रो होतील तुमचे पण माझ्यासारखे. माझे शोल्डर तुम्ही बघू शकता बहुत खूप ग्रो झालेत. आणि आता तुम्ही बोलत असणार की मी खूप मागे पुढे मूवमेंट करतो आहे, कारण की अल्टरनेट सेट मारत असलो की अशी मूवमेंट होतच असते, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि याच्यानंतर आपण मारतो फ्रंट रेसेस ऑन केबल. या केबलवर मारण्याचं कारण असतं की आपल्याला म्हणजे फुल मसल कंट्रोल असतो आपला आणि एकदम मसल माइंड कनेक्शन परफेक्ट बसतं. आणि मग याला अल्टरनेट असतो आपला रिव्हर्स पेक डेक फ्लाय. रिव्हर्स पेक डेक फ्लाय म्हणजे आपण उलटा असा हे मशीन ॲडजस्ट करून मारतो, त्याच्यामुळे आपला रिअल डेट हा इम्प्रूव्ह होतो. मला हे मारताना असं वाटतं मी उलटा पोहतो आहे, काही मला पोहता तर येत नाही पण असं वाटतं काही असं. यांचे पण घेतो आपण 3-3 सेट. आणि याच्यानंतर मारतो आपण शक्स हे मी आपली प्लेट घेतो 15-15चे 2 हातात. आणि मग त्याच्यानंतर शक्स मारतो, कारण डंबलवर म्हणजे मला एवढं प्रेशर येत नाही हवा तसा आपल्या कॉलरवर. मी प्लेटवरच मारतो. तुम्ही पण ट्राय करून बघू शकता. प्लेट अशी हातात घेऊन आपली शक्स मारणे बस. आणि मग याच्यानंतर मी आपला वर्कआउट संपवतो.